हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओत तुम्हाला हे कॉक्रोचचे लोक निर्लज्जपणे नाचताना दिसत आहेत. निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे या लोकांनी. आज हे एक्सपोज झाले. पूर्ण राजकारण प्रेरित हे आंदोलन होतं. 22 विद्यार्थ्यांकरिता कुठेतरी सहानुभूती आहे का? या व्हिडिओवरनं तुम्हाला जाणवतं का? मला सांगा तुम्ही. अक्षरशः निर्लज्जपणा दिसतोय मला या व्हिडिओमध्ये. पोलिसांवर हमले करणं, पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड करणे, गाड्यांवर दगडफेक करणे, बॅरिकेड उचलून फेकणे, रस्त्यावर तुम्हाला गुंडागर्दी दिसली आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ दिसतो आहे. आंदोलनं अशी असतात का? आंदोलनं आजपर्यंत खूप झाले, पण शांतताप्रिय असले पाहिजे. हे असले नाही. पोलिसांवर हमले, पोलिसांवर हल्ले, पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस, याला आंदोलन म्हणतात का? ते नीटवाल्यांकरता सहानुभूती बिलकुल नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, राजीनामा दिला. पण तुमचे हे प्रकार पूर्ण जग पाहत आहे. निर्लज्जपणाची काही सीमा राहते. सहानुभूती शून्य. आणि म्हणत आहेत FIR नका लावू. आणि आता हे लोक म्हणत आहेत ज्या लोकांनी तोडफोड केली, पोलिसांवर हमले केले, कायदा आपल्या हातात घेतला, त्यांच्यावर कारवाई करू नका, FIR दर्ज करू नका. का बरं? तुम्ही तोडफोड कराल, पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस कराल, लोकांवर हल्ले कराल आणि तुम्हाला सोडून द्यायचं? अरे कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही आलच. कायदा जर तुम्ही हातात घेतला, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान तुम्ही कराल, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. मग घाबरायचं काय त्यामध्ये? संविधानाच्या गोष्टी सांगतात ना लोकांना. आंदोलन शांतताप्रिय पद्धतीने केले पाहिजे. तुम्ही संविधानाच्या विरुद्ध वागत आहात आणि जर तुम्ही कायद्याच्या विरुद्ध जाल तर तुम्हाला कायद्याच्या चौकटीत यावंच लागेल. त्यामुळे आता सरकारला तुम्ही म्हणू नका की FIR टाकू नका. अहो FIR त्याच लोकांवर टाकणार आहेत हे लोक ज्या लोकांनी पोलिसांवर हमले केले, तोडफोड केली, दगडफेक केली, अशांतता पसरवली, ज्यांचे फोटो, ज्यांचे व्हिडिओ पोलिसांकडे उपलब्ध आहेत प्रूफ म्हणून. आता त्याचं अनालिसिस केलं जाईल. FIR तर होईलच, कारण की कायदा तुम्ही आपल्या हातात घेतला. तुम्हाला वाटलं तुम्ही काही कराल, तोडफोड कराल, दगडफेक कराल, मारधाड कराल, पोलिसांना हॉस्पिटलमध्ये पाठवाल आणि तुम्हाला काहीच होणार नाही. असं थोडी होतं हो. कुठे कायदा कानून नसतो, संविधान असतं, त्या चौकटीत सगळं होईल. आता घाबरायचं काम नाही. तुम्हाला आंदोलन करायचं पुन्हा करा, पण शांतताप्रिय पद्धतीने. गडबड केली, तोडफोड पुन्हा केली तर कायदा आहेच मग. आणि हे जे नाचगाणे तुमचे दिसत आहेत निर्लज्जपणाचे, हे आता लोक पाहत आहेत आणि तुम्ही एक्सपोज झाले. आता तुमची सहानुभूती ज्या लोकांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्याकरता बिलकुल दिसत नाहीये हा व्हिडिओ पाहून. त्यामुळे आता तुम्ही लोक झाले एक्सपोज. तुम्हाला काय वाटतं? अभिप्राय कळवा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.